सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता जर आम्ही मार्लेश्वरला किंवा बरकीला चाललो आहे, ते फिक्स नाही आता. अचानकपणे ठरलं आमचं. मला इथं बसलं आहे आणि एक 4-5 मेंबर आहेत, ते यायला आलेत. त्यांची वाट बघत थांबले. आता पेट्रोल पंप आलो होतो आम्ही. तर बघा ते येतातच. चला काय येतं. तर ह्यांनी बघा किती मोठे एक बॅग आणले आहे, ते दाखवत होता साबीर आता. आणि आम्ही फक्त वॉटरफॉल बघायला चाललो एक दिवसासाठी आणि एवढी मोठी बॅग आणली त्यांनी. तर आता हे बाकीचे पण आलेत मागणं. तर अशा तऱ्हेने आता आम्ही खायला थांबलोय. आमचा साहिल मित्र भेटलेत रस्त्यामध्ये. खायचं थांबलोय तर अचानक ठरलेलं, तुम्हाला मग सांगितलंच. चला आमचं अचानक आणि इथं जरा हां सांग. इथं काय खायला मिळत नव्हतं. सागर पाहिजे भूक लागली जास्त, त्यामुळे आपला पक्याचा बोंबेवाडा इथे लावी जा. तर सकाळी येताना जसं गडबड घालतो भुका आलेला मला खाऊन जायचं. तर चला. आता आम्ही इथं पेट्रोल घालायसाठी थांबलो आहे, तर इथं बांबोडीमध्ये. आता पेट्रोल घातलं की परत जायचं पुढे डायरेक्ट. आमच्या गाडीमध्ये काय पेट्रोल होतं, त्यामुळे काही विषय नाही. मग आता तिथनं पुढे येऊन घाटात येऊन जरा फोटो वगैरे काढला आता येऊन थांबून. किंवा आता सध्या आम्ही आंब्या घाटात आहे. असं त्यांनी बघू शकता आंबा घाट किती मस्त दिसत आहे. आता आभाळ वातावरण असल्यामुळे तरी भारी दिसत आहे. सगळे हिरवंगार डोंगर सगळे बघू शकता तुम्ही असं. तर आता हे दोघं जण फोटो काढायला थांबलेत. मग आता ते आम्ही पण इथं फोटो काढत थांबणार आहे. तर इथं बघू शकता संग्राम बसलेला आहे फोटोसाठी आता सध्याला. आता त्याचा फोटो झाले की मग आमचं पण थोड्या वेळात फोटो काढायचा. फोटो काढून झाले की मग जायचं आहे. तसे आम्हाला जरा जागा सोडायला घरून वेळ झाला होता, 1 वाजलेले. मग आता 3-4 वाजलेत आता. तर जाऊस तर जरा वाजणार 5 वाजतील पोहोचूस तो तिथं. चला बघा. तर रस्त्यात आम्हाला माकडं वगैरे भेटलेत, तसेच त्यांच्यासोबत जरा बघून घेऊन तसंच गेलेत. या बाजूला बघू शकता कसं आभाळ वगैरे लागला आहे डोंगराला घासून असं. त्यामुळे असं निसर्ग असं मस्त दिसत आहे. तर आता आम्ही हायवे सोडून खाली मार्लेश्वरच्या रोडला लागलेलो आहे. तर आता मार्लेश्वर थोड्याच एक 20-25 किलोमीटरच्या आसपास आहे. तर आता पोहोचू थोड्या वेळात. आणि इथे बघू शकता की नुसतं सगळे झाडं आणि असं रस्ताच आहे. मध्ये घरं वगैरे जास्त असं नाही. एका दुसऱ्यांमध्ये गावं वगैरे आहेत. तर गावात तेवढे घरं वगैरे आहेत थोडीफार. असं जास्त कुठं का नाही आहे इकडं वस्ती. तर आता इथं मंदिर जवळ आल्यामुळे आम्ही म्हणलो इथं हातपाय तोंड धुवून घेऊया, जरा जवळ आले इथनं. धूळ वगैरे उडली होती खूप जास्तच. तर इथं समोरच आहे, ढग वगैरे बघू शकता तुम्ही. तर आता हातपाय धुवून आम्ही पण इथनं पुढं परत निघणार आहे. तर निघलोच आता. तर आता जवळ असल्यामुळे सगळेजण परत एकदा एक्सायटेड मध्ये चाललेत, जवळ असल्यामुळे. तर तुम्ही इथे बघू शकताच की डोंगराला कसं आभाळ असं लागून आलं आहे, त्यामध्ये निसर्गाला एक वेगळंच लुक आहे. तर ते मस्त दिसत आहे सगळे एक प्रकारे. बघितलात तर डोंगराला असं सगळे आभाळ लागून आहेत. तरी पावसाचं वातावरण एवढं आहे, पण एवढा पाऊस कुठं पडला नाही आम्हाला एवढं लांब आलो तरी. पण आता आभाळ वगैरे आले पुढे बघू शकता तुम्ही किती छान असं दिसत आहे निसर्ग इथं बघून. सगळे डोंगर वगैरे सगळे हिरवेगार दिसत आहे तिथं. आता आम्हाला मार्लेश्वरची कमानी दिसली आहे. तर आता मंदिरच्या आता आपण जायचं तिकीट वगैरे काढून. इथं तिकीट द्यावं लागतं, गाडीचे चार्जेस ते काढून आता डायरेक्ट आता आत जाऊन आता इथं गाडी पार्क करायची आणि डायरेक्ट वरती आता महाबळेश्वरला जायचं. तर सगळेजण एक्साइटेड खूप आहेत. सगळेजण पहिल्यांदा आले तिथं बघायला, त्यामुळे तर आणि दिसायला पण खूप मस्त दिसायला डोंगर वगैरे हिरवगार. तर आता आम्ही इथं गाडी लावूया. तर गाडी लावून आता पुढे जाऊच. तर आता आम्ही पोहोचलो आहे कुठे रे मार्लेश्वर. तर आमचं प्लॅन ठरलं होतं पार्लेश्वरचं आणि आलं इथं मार्लेश्वर. अचानक पण येतं ठरलं. आमचे नवीन मित्र सबस्क्रायबर
नवीन सबस्क्रायबर आता मार्लेश्वर नको. तर आमचं ठरलं होतं पार्लेश्वरला जायचं. पार्लेश्वरला जायचं ठरलेलं पण येता येतं मग आणि अचानक ठरलं की मार्लेश्वरला जायचं तिथं बंद असल्यामुळं. तर मग आता आमची अवस्था बघू शकता कसं झाली पूर्ण. तर हे तर बघा टी शर्टमध्ये आधी. आता आम्ही पुढे येऊन थांबलो तरी आमचा डिगो अजून मागच थांबलो. दिसते काय केवढा नाही. दोघं जण आहेत माग अजून आपण तिघं पुढे आहे आणि दोघं जण पुढे आहे. होय फायनली आता आम्ही जे मंदिर जवळ पोहोचलो आहे ते हे बघू शकतो. इथं मार्लेश्वरचं जे मंदिर आहे आतल्या बाजूला आणि इकडे जे आहे ते धबधबा वगैरे आहे. मार्लेश्वर म्हणजे इथं नेमकं महादेवाचं मंदिर आहे इथं आणि त्याच्या समोर हे धबधबा आहे. ते पावसाळ्यात तेवढं जास्त असतं, उन्हाळ्यात वगैरे काही ते जेवढं पाणी नसतं पण असतं थोडंफार. ते वरती डोंगरातून येतं. आम्हालाही माहीत नाही त्याचं पूर्ण माहिती काय आहे पण थोडंफार माहिती आहे ते वरनं डोंगरातून पाणी येते आणि खाली नदी असं जे आपल्या मध्ये रस्त्यामध्ये नदी वगैरे भेटली होती ते तिथंच हे जाते पण नदीलाच पाणी जाते. तर इथं बघू शकतो कसं पण चांगल्या दिसत आहे धबधबा. पाण्यालाही फ्लो भरपूर आहे पावसामुळं. तर आता इथं थोडंफार बारीक पाऊस चालू आहे. तर येताना काय एवढा लागला नव्हता पण इथं आल्यावर थोडासा पाऊस लागला. तर ही अशा तऱ्हेने नदी चालली आहे बाहेरच्या साईडला मार्लेश्वरमधून. तर ठीक आहे.